वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे गुरांचे आराध्य दैवत आणि शेतकऱ्यांचे परम श्रद्धास्थान असलेल्या गोरक्षनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। दोन जानेवारीपासून सुरू झालेल्या या 5 दिवसीय यात्रेत विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असून अंबाचौंडी पंचक्रोशीतील हजारो भाविक या ठिकाणी नतमस्तक होत आहेत। श्री क्षेत्र वाई गोरक्षनाथ येथील यात्रा ही परिसरातील सर्वात मोठी आणि जागृत देवस्थानची यात्रा मानली जाते। शुक्रवारी 2 जानेवारीपासून या महोत्सवाला सुरुवात झाली असून मंगळवार 6 जानेवारीपर्यंत हा सोहळा चालणार आहे। यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या पालखी मिरवणूक, नवसाचे गाडे आणि भव्य रथ मिरवणुकीने संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय। विशेष म्हणजे या यात्रेत शक्तीचा खेळही पाहायला मिळणार आहे। जंगी कुस्त्यांची दंगल आणि चित्तथरारक शंकरपट अर्थात बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी कुस्तीप्रेमी आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि समस्त वाई ग्रामस्थांच्या वतीनं या भव्य दिव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे। भाविकांनी या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलं आहे। आज श्री गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्याची दंगल चालू आहे। आज यात्रेचा 3रा दिवस आहे। पहिल्या दिवशी यात्रेत पालखीचा कार्यक्रम होता, दुसऱ्या दिवशी गाडी ओढणीचा कार्यक्रम होता। आज जंगी कुस्त्याचा कार्यक्रम आहे। आज कमीत कमी इथे 1.25 लाख ते 1.5 लाखापासून कुस्त्याची लूट होणार आहे। तरी गावातील गावकरीच्या वतीनं यात्रेचं भरपूर नियोजनामध्ये गावकऱ्यांनी नियोजन लावलेलं आहे आणि ग्रामपंचायतनेही गावात यात्रेसाठी नियोजन लावलेलं आहे। कुस्त्यासाठी पहिलं बक्षीस किती आहे? कुस्त्यासाठी पहिलं बक्षीस 15,000 कुस्त्यासाठी पहिलं बक्षीस 15,000 रुपये आहे। गावकऱ्याच्या वतीने 15,000 रुपये कुस्त्यासाठी पहिलं बक्षीस आहे। आपली गोरक्षनाथ महाराज यांची यात्रा मागच्या 2 जानेवारीपासून सुरुवात आहे। पहिल्या दिवशी पालखीचा कार्यक्रम झाला, दुसऱ्या दिवशी गाडी ओढणीचा कार्यक्रम आणि आज या यात्रेचा 3रा दिवस म्हणजे कुस्त्यांचा दिवस। आज आपण बघत असाल मराठवाडा, विदर्भ आणि आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी नामांकित पैलवान आलेले आहेत आणि त्या पैलवानांच्या कुस्त्या या ठिकाणी चांगल्या थाटामाटात पार पडत आहेत आणि या कुस्त्या बघण्यासाठी परिसरातील सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेला आहे आणि सर्व प्रेक्षक वर्गाच्या याच्यासाठी आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं, आमच्या देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, पैलवानांच्यासाठी पाण्याची व्यवस्था असेल, सर्व व्यवस्था आमच्या प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि या यात्रावाढीसाठी आणि ही यात्रा अशीच वर्षानुवर्ष पुढे चालत राहावं यासाठी आम्ही प्रशासन म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। पैलवान पराभूत होत आहे। खरं तर कुस्तीमध्ये जीत हार होतच असते, परंतु जो पैलवान हारलेला आहे तो खचून जाऊ नये म्हणून त्या विजयी पैलवानाच्या बरोबरच पराभूत पैलवानांना सुद्धा आपण 20% रक्कम बक्षिसातली देत आहोत। हे एक आम्ही या ठिकाणी यावर्षी नवीन उपक्रम राबवलेला आहे। आंबा सर्कल या पंचकृषीमध्ये दरवर्षी या ठिकाणी वाई गोरक्षनाथ या ठिकाणी यात्रा भरते। खूप इथं कार्यक्रम असतात, जेणेकरून शंकरपट असेल, कुस्त्या असतात, क्रिकेट असतात, कबड्डी असेल, असे बरेचसे कार्यक्रम इथे ठेवण्यात येत असतात। 7 दिवसाचा मोठा सप्ताह पण असतो आणि गोरक्षनाथ मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे की इथं शेतकऱ्याचं श्रद्धास्थान आहे। इथं बैलजोड्या आणतात पोळ्याच्या वेळेस, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं या गोरक्षनाथ मंदिरावर श्रद्धा आहे। कित्येक वर्षापासून ही जुनी परंपरा चालू आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।